रेशीमची एक बॅच निघतीये. आपल्याकडं नांदेड जिल्ह्यामध्ये 500-550 एकरवर रेशीम आहे. परंतु या वर्षी येणाऱ्या खरीपमध्ये 1000 एकर आपल्याला करायचं आहे आणि त्या दृष्टीने आपली सगळ्यांची तयारी आहे. तर रेशीमचं महत्व खूप याच्यासाठी आहे कारण कोविड नंतर जागतिक मार्केटमध्ये जे चीनचं 52% जो शेअर होता तो 30% पर्यंत खाली आलाय आणि रेशीमचा जो कोशाचा भाव आहे आपल्याला माहिती आहे की तो 750 किलोपर्यंत गेलेला आहे. आपल्या जवळच बीडला मार्केट आहे, जालन्याला मार्केट आहे, नवीन अमरावतीला बडनेराला मार्केट झालंय. तर मी आपल्याकडे धनगरवाडी नावाचं गाव आहे, नांदेडच्या जवळ आहे. त्या गावामध्ये 100पेक्षा जास्त लोक रेशीम शेती करतात. आपण जमलं तर बघून या. त्यामध्ये मी एका शेतकऱ्याची एका महिन्याची पावती बघितली. त्याला 1,76,000 त्याला इन्कम मिळालं होतं. आपल्या बीडलाच त्यांनी ते विकलं. तर रेशीम शेती यासाठी महत्वाची आहे आणि त्याला फक्त टेक्निकली थोडंसं नॉलेज आवश्यक आहे. परंतु घरी एक नवरा बायको जरी असतील तरी ते फार सहजपणे ती शेती करू शकतात आणि त्याला नरेगामध्ये 3 लाखाचं अनुदान आहे.